धिटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा अशी ती एक भयानक रात्र होती। मे महिन्यातील हे भर दुपारची टळटळीत ऊन मला प्रचंड आवडतं। नागपुरात तर या दिवसात दुपारी सगळीकडे वणवा पसरल्यासारखी उष्णता पसरलेली असते। रस्त्यावर चिडीचूक शांतता असते। सगळे आपल्या घरी ऑफिसमध्ये AC कूलर लावून असतात, पण सूर्य डोक्यावर आलेला असतानाच्या वेळेस तुम्ही अंबाझरी तलावावर आलेच तर मी माझ्या नेहमीच्या जागेवर बसलेला तुम्हाला दिसेल। माझ्या नेहमीच्या जागेवर बसलेला तुम्हाला दिसेल। माझी नेहमीची जागा म्हणजे ही तलावाच्या थोडी आडबाजूची। इथं तसंही सहसा कुणी येत नाही। अगदी मॉर्निंग वॉकला जाणारे सुद्धा, पोहणारी, मासेमारी करणारे सगळ्यांचा वावर त्या समोरच्या बाजूने असतो। या आडबाजूला सहसा कोणी फिरकत नाही, त्यामुळे मी इथं निवांत बसू शकतो, अगदी तासनतास। कित्येक वर्ष मी इथे बसलोय। तलाव बदलत गेला, इथं येणारी लोक बदलत गेली, तलावातलं पाणी बदलत गेलं, मासेमारींच्या पिढ्या बदलल्या, पण माझी बसण्याची जागा हीच आहे। इथे बसून मला चोहोबाजूवर नजर ठेवता येते, कारण येतंय कोण जातंय हे बारकाईने बघत असतो मी। मेट्रो झाल्यापासून आणि जवळच स्थानक असल्यामुळे इथं येणाऱ्या लोकांचा ओघ वाढलाय। संध्याकाळची गर्दी वाढली, पण माझ्या इथं बाहेर बसण्याच्या वेळेला लोक क्वचित इथं येतात। किंबहुना लोकांची गर्दी नसतानाची वेळ मी निवडतो, ही भर दुपारची वेळ तर माझी प्रचंड आवडती। या वेळेला क्वचितच लोक इथं येतात, आलेच तर असलेल्या सामसुमीचा फायदा करून घेणारच। एखाद दोन जोडपं, तलावात आंघोळ करायला कोणी भिकारी, आजूबाजूला झाडाच्या सावलीत डबा खायला कोणी मार्केटिंग करणारे सेल्समन, आणि कधीकधी खराब वेळ साधून आत्महत्या करणारे। हीच या दुपारची इथं दिसणारी दुर्मिळ सजीव हालचाल। पण हे क्वचित जाणणारे येणारे सोडले तर दुपारच्या उष्ण निर्जीव वातावरणाने पकडलेले गूढ वलय जैसे थे असतं ते बदलत नाही। या निर्जीव वातावरणाचा एक भाग म्हणून मी इथं दुपारी तलावाजवळ वावरत असतो। हवेनं आजूबाजूचा पालापाचोळा पाण्यात पडून किंवा पाण्यातल्या बारीक सारीक किड्यांच्या हालचालीनं उठणारे, पाण्यातले लांबच लांब उडणारे ओहळ बघत तासनतास पाण्यात नजर खुपसून बसणे मला आवडतं। मी राहतो पाण्याच्या खोल तळाशी। माझ्या आराम करण्याच्या जागेवर तर सूर्यप्रकाश पोचतच नाही, तिथं गुडूप अंधार असतो छान। किती वर्ष, किती दशकं झाली मी इथं आहे ते मला आठवत नाही। तळकाळ वेळेच्या कल्पना माझ्यासाठी नाहीत, एकच तळ, हा तलाव, आणि माझी बाहेर येण्याची माझी एकच वेळ म्हणजे दुपार। मला लोक आवडत नाहीत असं नाही, मी बराच काळ एकटा राहतोय। माझ्यासोबत बोलायला इथं कुणीच नाही। आता एकट्याला कंटाळा येतो। काही हक्काचे लोक हसायला बोलायला हवेत, खूप वाटतं, पण कोणी टिकत नाही। आत्महत्या करणाऱ्याला आलेले लोक मी क्षणात ओळखून घेतो, पण त्यांच्यावर आधीच नेगेटिव्हिटी आरूढ झालेली असते। अशा प्रसंगी ते मेल्यावर हिंसक होतात। मी तर त्यांच्या 4 हात लांबच राहतो। कोणी टिकलंच तर नंतर ओळख करता येईल, पण स्वतःहून नकोच। पण ते लोक इथं टिकत नाही। त्यांचा आत्मा मोकळा झाला की ते लोक निघून जातात। मी अजून का अडकून आहे मला ठाऊक नाही।
किंवा ज्याला मी अडकणे म्हणतोय तीच माझी सुटका असावी. इथं माझ्याशिवाय अजून कोणीच अडकलं नाही. मीच आहे, एकटा, एकाकी. माणसं जोडण्याचा मी माझ्याकडून पुरेपूर प्रयत्न करतो. तलावाजवळ दुपारी कोणी येऊन बसणे ही सहसा दुर्मिळच, पण कधीकधी कोणी पाण्याजवळ येऊन बसतो. हा कुठल्या तरी दुःखाच्या गर्तेत बुडलेला पण आत्महत्येची भीती असणारा. तो नुसताच पाण्याजवळ बसून बसून नंतर निघून जाईलही. हा उठून जाणार आहे हे ओळखून मी माझे प्रयत्न सुरू करतो. त्याच्यासमोर पाण्यामध्ये लांबच लांब ओहळ उमटवतो. ते ओहळ बघताना त्याची दृष्टी भ्रमित होते. ते ओहळ त्याच्या मनापर्यंत, मेंदूपर्यंत झिरपत जातात. हे जगातील सगळ्यात उत्कृष्ट संमोहन, पाण्याला पाण्यापर्यंत पोचवणारं. पण मग मी पोहत पोहत त्याच्या समोर येतो. त्याला खुणेनंच पाण्यात बोलवतो. तो नकार देण्याच्या अवस्थेत नसतोच. तो पाण्याच्या मालकीचा झालेला असतो. हे पाणी त्याला बोलवत जातं आणि तो आपसुकच पाण्यामध्ये हळूहळू उतरत जातो. त्याची देखील स्थळकाळाची जाणीव संपते. आता त्याला केवळ ते पाण्यात उमटणारे ओहळ आणि त्या ओहळाच्या लांबगोल वर्तुळातून खुणावणारा मी इतकंच दिसत असतो. एकदा का तो पाण्यात उतरला की मी त्याचा हात पकडून खोल पाण्यात माझ्या नेहमीच्या जागेवर घेऊन जातो. त्याची थोडीशी तडफड होते खरी. श्वास घेण्यासाठी तो धडपडतो, पण मी हळूवार त्याला आत खेचत जातो. आतील विस्मयकारक दृश्य बघून त्याचे डोळे विस्फारल्या जातात. आता तोही या वातावरणाला सावरतो. आपल्या अवजड शरीराला दूर करतो आणि माझ्याबरोबर येतो. मी त्याला अगदी माझ्या हक्काच्या, स्वतःच्या असलेली जागा दाखवतो. माझ्या जपून ठेवलेल्या वस्तू दाखवतो. तोवर त्याचं शरीर वर निघून गेलेलं असतं. पण हे सगळं क्षणिक असतं. त्याला मुक्त होण्याचे डोहाळे लागलेले असतात. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो की नको जाऊ, इथंच खरी मजा आहे. पण तो ऐकत नाही, निघून जातो. या काही क्षणासाठी, मैत्रीसाठी मी सतत प्रयत्न करतोय. शेकडो लोक आलीत पण टिकली नाही. मी शोधत आहे माझ्यासारख्यांच्या, ज्यांची मुक्तता इथंच आहे. त्याला आणखी कुठे जाण्याची गरज भासणार नाही. जो इथंच अडकून पडेल. कोणीतरी तलावाच्या पायऱ्या चढतोय. पोरगासाच आहे. पाठीवर दप्तर दिसतंय. शाळा बुडवून आलेला असावा. याला कोणी सांगितलं नाही का की भर दुपारी पाण्याजवळ जाऊ नये म्हणून? पण जाऊ दे, मला काय करायचं आहे. मला सोबत मिळाली तर मज्जा येईल. आम्ही सगळ्या तलावात दोघेच राहू, मज्जा करू, आऊट आऊट लपाछपी खेळू, आलेल्या लोकांना घाबरवू. पण हा इथं अडकायला हवा, म्हणजे त्याला मुक्ती मिळेल. चला, तो आलाय पाण्यापाशी. त्याला घेऊन जातो माझ्या जागेवर. टिकला तर टिकला. बाकी तुम्ही आलाच कधी या बाजूला तर या तलावाजवळ भेटूया. दुपारी मी इथं बाहेरच बसलेला असतो. जागा तुम्हाला आता ठाऊकच आहे.